श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीच्या व्यक्तींनी 17, 18, 19 जून या दिवशी आपल्या वाणीवर संयम ठेवायचा आहे, आपल्या स्वतःवर संयम ठेवायचा आहे। आणि जून महिन्याच्या अखेरीस अशा काही 3 भाग्यकारक घटना घडणार आहेत, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, बघा की येणारा जो कालखंड आहे, येणारा जो जून महिना आहे, त्या जून महिन्यात मकर राशीच्या व्यक्तींनी 17, 18, 19 या जून महिन्यात आपल्या वाणीवर संयम ठेवायचा आहे, आपल्या स्वतःवर संयम ठेवायचा आहे। आणि मित्रांनो, या दिवशी तुमचा प्रामाणिकपणा, तुमचे वर्तन, तुमचा प्रयत्न हे तपासले जाणार आहे। आणि कोणत्या अशा 3 घटना घडणार आहेत ते जून महिन्याच्या अखेरीस, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, बघा काय उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत, ते कोणते उपाय आहेत ते पण आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। मित्रांनो, बघा की मकर राशीचे व्यक्ती अत्यंत प्रामाणिक असतात, कष्टाळू असतात आणि जिद्दी पण असतात, मेहनती पण असतात। मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो, बघा की मकर राशी चक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशी स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो, बघा की येणाऱ्या जून महिन्यात, आता सध्या जून महिना चालू आहे आणि जून महिन्यात फार ग्रहाचे परिवर्तन होत आहे। गुरु ग्रहाचे परिवर्तन होत आहे, मंगळ ग्रहाचे परिवर्तन होत आहे, राहू ग्रहाचे परिवर्तन होत आहे, शनी ग्रहाचे परिवर्तन होत आहे। त्यामुळे मित्रांनो, बघा की जून महिना तुमच्यासाठी एक सोनं संधी घेऊन येणारा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला संयम देखील ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे तुमचं वर्तन असं पाहिजे की लोक तुम्हाला तुमचा रागराग करणार नाही, तुमच्यावर चिडचिडेपणा करणार नाही, तुमच्या समोरच्याशी भांडण होणार नाही, असं वर्तन तुम्हाला ठेवायचं आहे। मित्रांनो, 17, 18, 19 ही जून ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्या तारखेला तुम्ही वाणीवर संयम नक्की ठेवा। मित्रांनो, बघा की जून महिन्यात फार ग्रहाचे संचार होत आहे। त्यातला पहिला ग्रह म्हणजे शनिग्रह। शनिग्रह हा तुमचा स्वामी ग्रह आहे। मित्रांनो, शनिग्रह सध्या कुंभ राशीत आहे। कुंभ राशीतून मित्रांनो, बघा की कुंभ राशीत आहे आणि त्याची दृष्टिकोन ही मकर राशीवर आहे। मित्रांनो, बघा की शनी महाराज आता सध्या कुंभ राशीवर आहे आणि त्याचा दृष्टिकोन मकर राशीवर आहे। मकर राशी म्हणजे तुमची रास। मित्रांनो, बघा की शनिदेव हे कर्मदेवता आहेत, कर्माचे फळ देणारे देवता आहेत। तुमचे जसे कर्म असतात तसे फळ तुम्हाला देत असतात। त्यामुळे शनी महाराजांना न्यायदेवता असे म्हटले जाते। मित्रांनो, बघा की 17, 18, 19 या दिवशी त्या दिवशी तुमचा दृष्टिकोन तपासला जाईल, तुमचा प्रामाणिकपणा तपासला जाईल, तुमचं वर्तन कसं आहे हे तपासलं जाईल। त्यामुळे 17, 18, 19 जूनला तुम्ही संयम नक्की ठेवा। का संयम ठेवायचा आहे की शनी महाराज हे कुंभ राशीतून दृष्टिकोन हा तुमच्या राशीवर आहे। त्यामुळे 17, 18, 19 तारखेला तुम्हाला संयम ठेवायचा आहे म्हणजे ठेवायचा आहे। जर तुम्ही उलटे पालटे काही जर बोलले, त्यामुळे तुमच्या नातेवाईकांशी भांडण होतील, परस्पर तुमच्या जवळचे जे व्यक्ती असतील त्याच्याशी तुमचे भांडण होऊ शकतात, तुमचा शब्दाचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो किंवा तुम्हाला बोलायचं एक असेल किंवा समोरचा दुसराच अर्थ त्याचा घेऊ शकतो किंवा त्याला शब्द तुमचे लागू शकतात। शब्दामुळे युद्धही होतात, त्यामुळे शब्दामुळे भांडणही होऊ शकतात। त्यामुळे तुमचे शब्द तुम्हाला जपून बोलायचे आहे, तुम्हाला संयम ठेवायचा आहे आणि 17, 18, 19 हा काळ तुम्हाला जपूनच संयम ठेवूनच करायचा आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की दुसरा ग्रह गुरुग्रह सुद्धा आपली परिवर्तन करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, बघा की गुरुग्रहामुळे तुम्ही भाग्योदय तुमचा होऊ शकतो। गुरुग्रह हा मीन राशीत आहे, आत्ता गुरुग्रह मीन राशीत आहे। त्यामुळे बघा की मित्रांनो की तुमचा विदेशात जाण्याचं तुमचं स्वप्न असेल ते तुमचं पूर्ण होऊ शकतो, तुमचं भाग्य बदलणार आहे। मित्रांनो, बघा की तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो, तुमचे जे पैसे आहेत अडकलेले ते पैसे तुम्हाला परत मिळू शकतात, तुमची उधारी दिलेली असेल ती उधारी तुमची परत मिळू शकते। त्याचप्रमाणे मित्रांनो, बघा की तुम्हाला प्रगतीची संधी येणाऱ्या काळात आहे, म्हणजे जून महिन्यात तुमची प्रगती सुद्धा होऊ शकते। 19 तारखेनंतर तुम्हाला प्रगतीला चांगला वाव आहे। त्यानंतर बघूया की मंगळ ग्रह। मित्रांनो, बघा की जून महिन्यात मंगळ ग्रह पण परिवर्तन करेल। मंगळ ग्रह सिंह राशीत आहे। मित्रांनो, बघा की येणाऱ्या महिन्यात जून महिन्यात मंगळ ग्रह सिंह राशीत आहे। सिंह राशीत असल्यामुळे तुमचे हितशत्रू डोकं वर काढतील,
तुमचे हितशत्रूंचा त्रास तुम्हाला जाणवणार आहे. म्हणूनच मित्रांनो की बोलताना संयम ठेवून बोला. हे 3 ग्रह परिवर्तन करणार आहेत, गुरु, शनी आणि मंगळ. त्यामुळे 17, 18, 19 ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो की बघा की 17, 18, 19 जूनला चंद्रग्रह हे वृषभ राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो बघा की राहू आणि मंगळ हे ग्रह समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आपल्या वाणीवर, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे, संयम ठेवायचा आहे. मित्रांनो त्यानंतर बघा की जून महिना संपत आल्यानंतर चांगल्या भाग्यकारक घटना मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात घडणार आहेत. म्हणजेच काय की 17, 18, 19 जून तुम्हाला संयम ठेवायचा आहे. त्यानंतर 21 तारखेनंतर तुमचं खराब भाग्योदय होणार आहे, तुमचं भाग्य बदलणार आहे आणि 21 तारखेनंतर काही महत्त्वाच्या घटना तुमच्या घडणार आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्याला नवीन बदल घडू शकतो, नवीन कलाटणी मिळू शकते. त्यातली पहिली महत्त्वाची घटना म्हणजे अचानक धनलाभ. मित्रांनो तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. मित्रांनो म्हणजे काय की तुम्ही जुनी गुंतवणूक केली असेल त्यात तुम्हाला परतावा मिळू शकतो, एखाद्या गोष्टीत तुम्हाला नफा मिळू शकतो किंवा तुमची उधारी अडकलेली असेल ती अडकलेली उधारी तुमची परत मिळू शकते. कोणाला पैसे तुम्ही उसने दिले असतील ते तुमचे पैसे परत येऊ शकतात. वडिलोपार्जित प्रॉपर्टी तुमची असेल तर त्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधून तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याच्यात जर काही कोर्ट कचऱ्या चालू असतील त्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे एखादी जमिनीचा व्यवहार तुमचा अडकलेला असेल, कुठल्याही प्रकारचा व्यवहार तुमचा अडकलेला असेल त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभ मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसे गुंतवले असतील किंवा कुठेही तुम्ही गुंतवणूक केलेली असेल त्यातून तुम्हाला चांगला परतावा येणाऱ्या जून महिन्यात 20 जून नंतर मिळू शकतो. म्हणजेच काय मित्रांनो की महत्त्वाची घटना म्हणजे अचानक धनलाभ तुमचा होऊ शकतो. त्यानंतरची महत्त्वाची घटना घडणार आहे ती म्हणजे गुरुकृपा. मित्रांनो येणाऱ्या 20 जून नंतर गुरुकृपा तुमच्यावर राहील, गुरुचं लक्ष तुमच्यावर राहणार आहे. मित्रांनो भाग्यकारक घटना घडणार आहेत. तुम्ही कुठल्याही प्रकारचे काम करा त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. तुम्ही मेहनत करा, तुम्ही यशस्वी होणार आहात. तुमची जी अडकलेली कामे होती ती अडकलेली कामे आता पूर्ण होणार आहे. कुठल्याही प्रकारचं कामात तुम्हाला अडथळे येत असतील ते अडथळे तुमचे दूर होणार आहेत आणि तुम्हाला एखादी चांगली भाग्यकारक घटना ही घडणार आहे. मित्रांनो तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता, नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता किंवा चांदीच्या नाण्यागिन्यांची तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजेच काय मित्रांनो की येणारा काळ हा गुरुकृपेचा काळ आहे. 20 जून नंतर तुम्हाला गुरुकृपा ही राहणार आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे मित्रांनो बघा की एखादे नाते तुमचे जुने नाते असेल त्यात तुमचं पटत नसेल ते तुमचे नाते दूर जाऊ शकतात. त्या व्यक्तींच्याच तुम्ही दूर जाऊ शकता. तुमचा एखादा जर व्यवसाय असेल तो चालत नसेल तो तुमचा व्यवसाय बंद होऊ शकतो किंवा त्यानंतर मित्रांनो बघा की एखादा जुना व्यवसाय जरी बंद झाला तर तुम्ही नवीन उमेदीने नवीन व्यवसायाचा टाकू शकता. एखादे नाते जर बंद झाले तरी दुसरे नाते तुमचे चांगले नातेसंबंध तुम्ही जुळू शकतात. म्हणजेच काय मित्रांनो की एक दुःख तुम्हाला जाऊन चांगलं सुख मिळणार आहे. त्यामुळे त्या दुःख करत बसू नका. गेलेल्या वस्तूंचं किंवा गेलेल्या व्यक्तींचं दुःख करत बसू नका. तुम्हाला सुख हे दार ठोठावणार आहे. 20 जून नंतर मात्र तुमचा भाग्योदय होणार आहे आणि तुमचे चांगले महत्त्वाचे कामही होणार आहे. मित्रांनो बघा त्यानंतर बघूया की 20 जून नंतर 17, 18, 19 जून तर तुम्हाला संयम ठेवायचाच आहे. परंतु 20 जून नंतर मात्र तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे, तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. त्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळेल, बढती मिळेल आणि तुमचा पगार वाढसुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकतो. 20 जून नंतर मात्र मकर राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत चांगला असा दिवस आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की जुनी थकबाकी जर तुमची असेल ती तुमची वसूल होऊ शकते. त्याचप्रमाणे जर कुटुंबात काही वाद असतील ते वाद मिटू शकतात. कुटुंबाच्या व्यक्तींचे तुमचे नाते घट्ट होऊ शकते. कुटुंबाच्या व्यक्तींची तुम्हाला साथ मिळू शकते आणि तुम्ही कुटुंबाबरोबर कुठेतरी फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात. त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराशी तुमचं चांगलं पटणार आहे. जर जोडीदारानं तुमच्यामध्ये काही किरकोळ करण्यासाठी वाद असतील तर ते वादसुद्धा मिटतील आणि तुमचा आणि जोडीदाराचा चांगले संबंध प्रस्थापित होतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात. त्यानंतर बघूया मित्रांनो की नवीन प्रोजेक्ट मिळतील. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळतील. तुमचे स्पर्धकांमध्ये तुमची प्रशंसा होईल आणि स्पर्धक कमी होतील आणि तुमचंच बिझनेस चांगला चालेल. तुम्हाला बिझनेसमध्ये नफा मिळेल, व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल.
तुम्ही व्यवसायाच्या शाखा वाढवणार आहात. तुमच्या एका व्यवसायाची अनेक शाखेत रूपांतर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगले दिवस येणार आहेत. त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी 20 जून नंतरचा काळ मकर राशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगला असणार आहे. तुम्हाला जर चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची असेल परंतु तुमची ॲडमिशन होत नव्हती, ती ॲडमिशन, तो अडथळा तो दूर होऊन तुम्हाला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार आहे. जर तुम्हाला विदेशात उच्च शिक्षणासाठी जायचं असेल तर तो उच्च शिक्षणासाठी तुम्ही जाण्याचा मार्ग तुमचा मोकळा होणार आहे. तुमच्या मार्गात जे अडथळे येत होते ते अडथळे तुमचे दूर होऊन तुम्हाला चांगला मार्ग मिळणार आहे. मित्रांनो बघा की येणाऱ्या जून महिना 20 जून नंतरचा काळ मकर राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत भाग्यकारक असा असणार आहे. त्यानंतर आपण बघूया मित्रांनो की तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहेत. मकर राशीच्या व्यक्तींना काही उपाय केले आणि ते तुमची मेहनत, तुमचे कष्ट याच्या जोरावर काही उपाय देखील तुमच्या सोबत असतील तर तुमचा येणारा जून महिना हा अत्यंत चांगला असणार आहे आणि उपयोगी असणार आहे. तुमचं भाग्यकारक अशा घटना घडणार आहेत आणि त्याचा जर तुम्ही उपाय आणि भाग्यकारक घटना, मेहनत यांचं जर एकत्रपणे केले की तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. त्यातला कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे? त्यातला पहिला उपाय म्हणजे मित्रांनो काळे वस्त्र दान करा. मित्रांनो बघा की दर शनिवारी तुम्हाला काळे वस्त्र हे दान करायचे आहे. गरिबाला दान करा. जे गरजू व्यक्ती असतील त्या गरजू व्यक्तींना तुम्हाला काळे वस्त्र हे दान करायचे आहे. त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे मित्रांनो बघा की दर शनिवारी आणि मंगळवारी तुम्हाला हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे. मित्रांनो तुम्हाला दर शनिवारी आणि मंगळवारी जर मंदिरात जायला जमले तर तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे वाचन करावे आणि जर जमत नसेल तर तुम्ही घरच्या घरी हनुमान चालिसाचे वाचन केले तरी चालेल. पण मात्र तुम्हाला दर शनिवारी आणि मंगळवारी हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे. त्यानंतर बघा की मित्रांनो की राहूचा दोष कमी करण्यासाठी किंवा राहूची पीडा कमी करण्यासाठी तुम्हाला उडदाची खिचडी ही दान करायची आहे. मित्रांनो तुम्ही उडीद डाळीची खिचडी ही दान करू शकता. मित्रांनो हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा जून महिना हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला जाणार आहे आणि जून महिन्यात तुमच्या चांगल्या घटना ह्या तुमच्या घडणार आहेत. जी कामे तुमची होत नव्हती ती कामे तुमची होणार आहे. अडथळे तुमचे दूर होणार आहेत आणि तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो आपली मेहनत चांगली ठेवा, कर्म चांगले ठेवा आणि शनी महाराज हे कर्माचे देवता असल्यामुळे आपण नेहमी कर्म चांगले ठेवा, तुम्हाला फळ पण चांगलंच मिळणार आहे. आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना, कुठेही गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या आणि तज्ञांच्या सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.